नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे एम-एस-सेट एक्झामिनेशन 2025 ची एक्झामिनेशन ही जूनमध्ये संपन्न झालेली आहे आणि आपण सगळे आता 2026 ची एक्झामिनेशन आपलं कधी होणार आहे त्या संबंधित जाहिरात आपण डिसेंबरमध्ये येणार या संबंधित माहिती यापूर्वी सुद्धा बघितलेली होती. तर अनेक विद्यार्थी मित्र आतुरतेने या परीक्षेची वाट बघत आहे आणि या वर्षीची एक्झामिनेशन संबंधित महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ लेक्चर आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जे आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता दरवर्षी वर्षातून एकदा ही एक्झामिनेशन होत असतं. या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक जनरल पेपर असतो आणि सेकंड पेपर जो आहे तो सब्जेक्टिव्ह असतो. ज्यामध्ये आपलं पी-जी सेकंड इयरमध्ये सुद्धा आपण अपेअर या परीक्षेसाठी होत असतो. एकूण 300 गुण जे आहे याकरिता ही परीक्षा होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ बेस जे आहे आपलं एक्झामिनेशनचं क्वालिफिकेशन होत असतं. सो ही 2026च्या एक्झामिनेशनची आपण वाट बघत आहोत. तर आजचा व्हिडिओ लेक्चर हा आपल्या सगळ्यांसाठी मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेऊया की ही एक्झामिनेशन कधी होणार आहे. या महिन्याचे आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळू शकते का? अशा अनेक महत्त्वाच्या बाबी आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. सोबतच जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात, तर मित्रांनो कंप्लीट कोर्स नवीन बॅच आपली 22 डिसेंबरपासून सुरू होत आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 हा जनरल आहे. त्यामुळे 80 पासून तर 90 पर्यंत मार्क आपण पर्टिक्युलर पेपर 1 मध्ये कव्हर करू शकतो. कसं? यापूर्वी देखील आपल्या अनेक विद्यार्थी मित्रांनी एक्झामिनेशनमध्ये क्वालिफिकेशन केलेलं आहे आणि मॅक्सिमम मार्क जे आहेत ते सुद्धा त्यांनी ग्रॅब केलेलं आहे. सो यासाठी तुमच्या प्रिपरेशनला समोर नेण्यासाठी लाईव्ह सेशन्स आहे. टोटल 10 युनिट या लाईव्ह सेशनमध्ये कव्हर होणार. लाईव्ह सेशन्स आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. दररोज रात्री 8 वाजता हे सेशन्स आहे. रेकॉर्डेड तुम्ही बघू शकता. पाहिजे तितके 10 व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघू शकता. विविध रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्स आहेत 10 युनिटवर. इतकंच नाही तर लास्ट 5 वर्षाचं आपल्याकडे पी-वाय-क्यूज आहे विथ डिटेल सोल्युशन. आता पी-वाय-क्यूजचं काय करणार आम्ही? तर पी-वाय-क्यूजच्या माध्यमातून लास्ट इयरचं जे टॉपिक आहे ते पाहून घेण्यात आपल्याला मदत होतं. सेकंडली पुढील एक्झामिनेशनचं जे पॅटर्न असतं, कशाप्रकारे प्रश्न विचारतात हे समजून घेण्यामध्ये पी-वाय-क्यू खूप महत्त्वाचे आहे आणि युनिट वाईज आपले एम-सी-क्यूज देखील अवेलेबल आहे. मॉक टेस्ट देखील तुम्हाला प्रोव्हाईड केले जाईल, जेणेकरून तुम्ही योग्यरित्या टाईम मॅनेज करू शकता. आज जरी म्हणजे 22 डिसेंबरपासून नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत. 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत हा कोर्स अवेलेबल आहे. फीज आहे ₹3,000 यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र ₹2,500 मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल्स नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच जॉइन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील महत्त्वाचा आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि हिंदी. लायब्ररी सायन्स देखील कोर्स अवेलेबल आहे. फीज आहे ₹10,000 यावर डिस्काउंट मिळेल. विथ 1 इयर व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स विथ पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल. आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉइन करा. आता आपण बघूया. लक्षात घ्या, जूनमध्ये झालेली आहे आपली एक्झामिनेशन 2025 ची. आता आपण जी वाट बघत आहोत ते म्हणजे 2026 ची एक्झामिनेशन आपलं कधी होईल. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल एक्झामिनेशन तर आपल्याला दिसून येईल की एप्रिल, मे, जूनपर्यंत पुढची म्हणजे 26 ची एक्झामिनेशन होताना आपल्याला दिसून येईल. पण सगळ्यात महत्त्वाचं आज जे आपण बघत आहोत, ॲटलीस्ट एक नोटिफिकेशन जर आलं मित्रांनो, तर आपण कसं अभ्यासाला सुरुवात करू शकतो. तर यापूर्वी जेव्हा आमचं बोलणं झालं, त्यामध्ये आम्हाला डिसेंबर एंडिंगपर्यंत जे आहे नोटिफिकेशन येताना येणार अशा प्रकारचं माहिती जी आहे आपल्याला ऑफिशियली मिळालेली होती. ठीक आहे. पण आतापर्यंत आपल्याला दिसून येतं एंडिंगचंच टाईम पिरियड आता या मंथचं सुरू आहे. पण तरीही नोटिफिकेशनचं नाही माहिती काहीच. यातून आपण पुन्हा संपर्क केला तर जानेवारी फर्स्ट जे हाफ आहे किंवा जानेवारीच्या सुरुवातीला स्टार्टिंग ऑफ जानेवारी
किंवा एंडिंगपर्यंत नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस भरपूर आपल्याला दिसून येतं आणि या संबंधित माहितीसुद्धा आपल्याला मिळालेली आहे. तर मित्रांनो, जर आपण यावर्षीची एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात, तर नक्कीच आपण अभ्यासाला सुरुवात करा. कारण नोटिफिकेशन नक्कीच आपल्याला जानेवारीमध्ये दिसून येणार आहे. नोटिफिकेशन आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करण्याऐवजी आपण आजपासूनच आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. ऑफिशियल्स नंबर्स मी तुम्हाला दिलेले आहेत. यावर कॉन्टॅक्ट करा. 22 डिसेंबरपासून नवीन बॅच आपण महाराष्ट्र सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुरू करीत आहोत. याला मित्रांनो लवकरात लवकर आपण जॉईन करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये आपण योग्यरित्या अभ्यास करून क्वालिफाय होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आजपासूनच जे आहेत आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करायला हवी. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चरशी जोडून राहा. थँक यू.